हॅलो फ्रेंड्स, रॅन डिटेलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पार्टी ड्रेसची इथे कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहोत। त्यासाठी आपण पंजाबी ड्रेसला लागतो तेवढा आपण इथे कापड घेतले 2 मीटर। आपण टॉपचा कापड घेतलाय, सलवारचा कापड आपण इथे घेतलंय 2.5 मीटर आणि इथे मी कॅन घेतलंय, साधारण कॅन घेतलंय आपण इथे 3 मीटर। तर आधीची कटिंग आहे ती आपण मेन फॅब्रिक वरती करूया। 2 मीटरचा कापड आहे त्याच्यावरती आधी आपण कटिंग करूया। तर आपण आधी वरचा पार्ट इथे कट करणार आहोत। चेस्ट वाइज आपल्याला कापडाची डबल घडी घालायची आहे। चेस्ट वाइज डबल घडी म्हणजे कशी, तर बघा चेस्ट आहे आपला 36 इंचाचा, तर आपण कापड कसा डबल फोल्ड ठेवला इथे 9 याचा चौथा पार्ट येईल, प्लस याचा आपण घ्यायचे 2 इंच एक्स्ट्रा, अशी आपण कापडाची घडी घालून घेतली। आता ही बंद बाजू मी माझ्याकडून ठेवून घेतली। शोल्डरला या पॉइंटला आधी आपल्याला एक सरळ लाईन ड्रॉ करायची, जेणेकरून कापड हा इथे कमी जास्त होणार नाही। या पॉइंटला शोल्डर साठी आपण इथे एक लाईन ड्रॉ केली आहे। आता बघा आपण हा जो वरचा पार्ट आहे याची उंची आपल्याला शोल्डर पासून सरळ घ्यायची आहे। तर बघा या पॉइंटला रेडी आपल्याला हवा आहे 14 इंचाचा, आपण 15 1 इंच याचा आपण एक्स्ट्रा घेऊया। मी 15 वरती एक लाईन ड्रॉ केली। आता बघा जेवढं शोल्डर आहे त्याचा आपल्याला निमा पार्ट टाकायचा आहे। तर या पॉइंटला 16 इंचाचं आपलं शोल्डर आहे, 8 याचा आपण निमा पार्ट घेऊया। आणि या पॉइंटला मुंड्याची उंची आपण घेऊया 6.5 इंचावरती। 6.5 मुंड्याची उंची घेतली आहे। आणि या पॉइंटला जसं आपलं चेस्ट वाइज आपण डबल घडी घातली आहे त्या पॉइंटला आपण याला सरळ लाईन ड्रॉ करायची आहे। आता इथे कमरेचं मेजरमेंट टाकायचंय। कमर घेर आहे आपला इथे 34 इंचाचा, तर या पॉइंटला आपण 8.5 वरती एक पॉइंट घेऊया आणि इथून पुढे 2 इंचाची मार्जिन। आता बघा जी आपण लाईन ड्रॉ केली आहे त्याला आपण सरळ स्केलच्या साहाय्याने इथे सरळ माप घ्यायचे या पॉइंटला। आता हा आपला पाठीमागचा पार्ट आहे। दीड इंचाची गोलाई पाठीमागच्या पार्टला। आता या पॉइंटला गळ्याचा आकार कसा घ्यायचा आहे, 3 इंचाचा आपल्याला घ्यायचा आहे या पॉइंटला गळ्याचा घेरा। आणि हा पाठीमागचा पार्ट आहे, पाठीमागच्या पार्टला आपण हलकीशी 3 इंचावरती आपण हलकीशी गोलाई घेऊया। आता बघा हा पाठीमागचा पार्ट आपण ड्रॉ केला, आधी आपण कट करून घ्या आणि याच्या साहाय्याने आपल्याला फ्रंट पार्टचे 4 पीसेस मध्ये आपल्याला कट करायचे। तर आधी आपण हा पाठीमागचा पार्ट कट करून घेऊया। तर बघा आता पाठीमागचा पार्ट कट झालाय। आता यात काही चेंजेस न करता हा जो आपला पाठीमागचा पार्ट आहे सेम फ्रंट पार्ट साठी ठेवायचा आहे। आणि यात फक्त आपण गळ्याची उंची इथे गळ्याचा आकार इथे बदलणार आहोत आणि जी मुंडीची गोलाई येते आपण 1 इंच घेणार आहोत, बाकी सेम। आता पाठीमागचा पार्ट ठेवून आपण एक्स्ट्रा पूर्ण ड्रॉ करून घेतलंय। या पॉइंटला पूर्ण एक्स्ट्रा जेवढा कापड हवाय तेवढा ड्रॉ करून घेतलाय। आता आपण पाठीमागचा पार्ट साईडला ठेवून घेऊया आणि सेम आता जसं आपण गळ्याचा घेरा घेतला या पॉइंटला पण आपण 3 इंचाचा गळ्याचा घेरा घेतोय आणि इथे आपल्याला पुढचा जो गळा आहे तो या पॉइंटला हवाय 8.5 इंचावरती। 8.5 इंचावरती तिरकाचा आपण व्ही शेप इथे नेक ड्रॉ करतोय। या पद्धतीने। तर यात बघा परत आपण एकदा इथे तुम्हाला मी चॉक व्यवस्थित आपण इथे नेक या पद्धतीने ड्रॉ केला आणि मुंड्याची जी गोलाई आहे ती आपण अर्धा इंचाने इथे कमी करून घेऊया। तर बघ या पॉइंटला मुंड्याची उंची आपण अर्धा इंचाने कमी करून घेतोय। बाकी मेजरमेंट आहे तसं सेम ठेवलंय, फक्त आपण इथे ड्रॉ करून घेतले, याला आपण कट करून घेऊ। तर आपण फ्रंट पार्ट साठी पण इथे पार्ट कट करून घेतलाय। आता जिथे मी कापड फोल्ड केला शिल्लक कापडाचा आपल्याला इथे मेजरमेंट घ्यायचंय। आता हे मेजरमेंट तयार दाखवतोय आपल्याला इथे 12 इंचावरती आपण रेडी दाखवतोय। तर यात आपल्याला 11 इंच या पॉइंट पर्यंत मेजरमेंट घ्यायचंय। 11 1 इंच आपल्याला इथे किंचितशी पट्टी फोल्ड करायची या पॉइंटला। तर आपण हा जो पार्ट आहे याला आपण या पद्धतीने इथे फोल्ड करूया।
फ्रंट पार्टसाठी लावायला आपल्याला जिथे मी लाईन ड्रॉ केली तो पार्ट मी इथे फोल्ड करून घेतलाय आणि याला आहे तसं या पॉइंटला आपल्याला ठेवायचंय. या पॉइंट पर्यंत आणि आहे तसा आकार ड्रॉ करून याला आपल्याला कट करायचंय. तर आपण फ्रंट पार्ट कट केला. आता कसा हा नेमका येणार एकदा आपण ठेवून पाहूया. आता हा जो आपण एक्स्ट्रा इथे पार्ट घेतलाय याला आपल्याला पट्टी फोल्ड करायची. या पद्धतीने याची पट्टी फोल्ड होईल आणि पट्टी फोल्ड झाल्यानंतर हा आपला या पद्धतीने असणार आहे. या पद्धतीने इथे नेक येईल या पार्टला. तर हा आपला फ्रंट पार्ट झालाय. आता आपल्याला खालचा जो घेर आहे त्याचे कळे आपल्याला कट करायचे. तर त्याची कळी कट करण्यासाठी आधी आपण कटिंग जी ती आपण कॅनकॅन वरती करणार आहोत. कॅनकॅनची आपल्याला कळी कट करायची आहे. पूर्ण उंची आपल्याला तयार या पॉइंटला 51 इंच ड्रेसची हवी. 14 इंचचा आपण वरचा पार्ट कट केलाय. तर साधारण एक 37 इंच आपल्याला आता कॅनकॅनची उंची हवी. तर आधी आपण उंची इथे पाहून घेऊया. तर बघा पूर्ण उंची कॅनकॅनची बघायची. पूर्ण उंची आहे इथे या पॉइंटला 38 ते 29 इंच. तर आपण पूर्ण ठेवूया कारण खाली कमरे तिथे फोल्ड होईल. तर आपण याची पूर्ण उंची घेतोय. आपल्याला कमर घेर आहे 34 इंचाचा. आपल्याला 5 कळ्या हव्या आहेत इथे. 5 इंचाच्या आपल्याला इथे 7 कळ्या हव्या आहेत. तर याचं मेजरमेंट आपल्याला कसं घ्यायचंय आधी तर या पॉइंटला खाली कळीचं सेंट्रल पॉइंट काढण्याआधी एक कळी इथे लक्षात घ्यायची. तर इथे बघा मी 20 इंच आपण इथे एक पॉइंट ड्रॉ करायचा आणि याचा सेंट्रल पॉइंट घ्यायचा आहे म्हणजेच की 10 इंचावरती. या पॉइंटला 10 इंचावरती. तर आपण 10 याचा सेंट्रल पॉइंट काढलाय आणि 10 ला आपल्याला सरळ लाईन ड्रॉ करायची. 10 ला सरळ लाईन ड्रॉ केली. आता आपण जसं मी तुम्हाला म्हटले 7 कळ्या हव्या 5-5 इंचाच्या. त्यात आपण घेणार आहोत अर्धा इंच एक्स्ट्रा. कारण का तर आपल्याला कळी मॅच करायला इथे एक्स्ट्रा कापड हवाय. ऑलरेडी आपण 1 इंच यात एक्स्ट्रा घेतलंय. तर 5.5चा आपल्याला बघा 5.5 आपल्याला पूर्ण मेजरमेंट हवंय. तर आपण याचा सेंट्रल पॉइंट ठेवलाय. तर बघा काहीचा 2.5 आणि जस्ट 1 लाईन एवढा आपण याचा सेंट्रल पॉइंट घेतलाय. दोघही पॉइंटला बघा आणि याला तिरकस आपल्याला मॅच करायचं. तर बघा या पद्धतीने एक कळी आपली ड्रॉ करून झाली. आता ही कळी आपण कट करून याच पद्धतीने उरलेल्या 6 कळ्या आपण याच पद्धतीने कट करणार आहोत. तर या पॉइंटला बघा आपण कॅनकॅन पण कट करून घेतलंय आणि जे आपण मेन फॅब्रिक होतं आपलं वाला सलवारवाला आपण ते पण कट करून घेतलंय. इथे मी 4 कळ्या ठेवल्या. परत 3 कळ्या आपण साईडला ठेवल्या. त्या याच्यावरतून ठेवल्यावर पूर्ण घेरा इथे रेडी होईल. तर यात बघा जो आपला आता 2 मीटरचा जो कापड होता शिल्लक कापड अजून याच्यावरती मी तुम्हाला ठेवून दाखवते की त्याची आपण स्टिचिंग कशी करणार आहोत. आणि राहिलेल्या कापडमध्ये आपण स्लीव सुद्धा याची रेडी करणार आहोत. आता या पॉइंटला बघा जो शिल्लक कापड आहे त्याला आपण सेंट्रल पॉइंट पासून कट करायचं आहे, जॉईंट करायचं आहे आणि जिथे आपण आपल्या कळ्या मॅच केल्या त्याच्यावरती यांना प्लेट्स लावून आपण शॉर्ट गुडघ्यापर्यंत शॉर्ट आपण याच्यावरती याला मॅच करणार आहोत. त्यानंतर राहिलेल्या कापडात आपण साधारण 5 इंचाची स्लीव पण इथे मॅच करणार आहोत. तर या पद्धतीने आपण पूर्ण जो सिंड्रेला फ्रॉक आहे आजच्या व्हिडिओत आपण कटिंग बघितली. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप याची पाहूया स्टिचिंग.